नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. दिव्य चैतन्य आपल्या परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कुंभ राशीच्या सर्व मंडळींनी आजचा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी साधा सुद्धा नाही. तुमच्या आयुष्यात गेले काही महिन्यापासून किंवा वर्षापासून किंवा दिवसापासून ज्या गोष्टी अडकून पडल्या आहेत, ज्या कामासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत आहात, रात्रंदिवस मेहनत करत आहात, ज्या पैशाची तुम्ही वाट पाहत आहात किंवा ज्या संधीची तुम्हाला आतून अपेक्षा आहे, त्या सगळ्याबाबत आज काही सकारात्मक संकेत मिळताना दिसत आहे. मंडळी, कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण त्याचा परिणाम लगेच दिसत नाही. आपण एखादं काम मनापासून करतो पण यश मिळायला उशीर होतो. आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो पण समोरची व्यक्ती आपली साथ देत नाही. आपण पैशासाठी प्रयत्न करतो पण पैसा हातात टिकत नाही. आणि मग मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो, माझ्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार? कुंभ राशीच्या मंडळीनं, जरा तुमच्या मनातही हा प्रश्न गेले काही दिवसापासून असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी एक आशेचा किरण घेऊन आला आहे. कारण आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मेहनत वाया जाणार नाही. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना हळूहळू परिणाम मिळण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच आज कोणतेही काम अर्धवट सोडू नका. तुम्हाला जिथे वाटते की आता काही उपयोग नाही, तिथेच कदाचित तुमच्या आयुष्यातील बदलाची सुरुवात होऊ शकते. मंडळी, कुंभ राशीचे लोक स्वभावाने वेगळे असतात आणि हे लोक स्वतःच्या मनाचे निर्णय घेणारे असतात. इतर लोक काय म्हणतील यापेक्षा स्वतःला काय वाटतं योग्य याला जास्त महत्त्व देतात. पण या स्वभावामुळे अनेक वेळा तुम्हाला गैरसमजांना सामोरं जावं लागतं. काही लोक तुम्हाला हट्टी समजतात, काही लोक तुम्हाला शांत समजतात, तर काही लोक तुमच्या शांततेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही शांत आहात म्हणजे कमजोर नाही. तुम्ही कोणाशी वाद घालत नाही म्हणजे तुम्हाला काही समजत नाही असं नाही. तुम्ही फक्त योग्य वेळेची वाट पाहत असाल आणि आता ती योग्य वेळ हळूहळू जवळ येताना दिसत आहे. मंडळी, आज सर्वात आधी बोलूया तुमचं काम आणि व्यवसायाबद्दल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर आज तुमच्यावर एखादी नवीन जबाबदारी येऊ शकते. सुरुवातीला ही जबाबदारी थोडी मोठी वाटेल. तुमच्या मनातील हे काम मी कसं पूर्ण करणार, पण घाबरू नका, तुमच्यात ते काम पूर्ण करण्याची क्षमता आहे. तुमच्या कामाकडे वरिष्ठांचं लक्ष जाऊ शकतं. तुम्ही केलेल्या एखाद्या जुन्या कामाचं कौतुक होऊ शकतं. ज्या व्यक्तीला तुमची मेहनत आत्तापर्यंत दिसतच नव्हती तीच व्यक्ती आज तुमच्या कामाची दखल घेऊ शकते. मंडळी, हीच गोष्ट पुढच्या काळात तुमच्यासाठी मोठी संधी बनू शकते. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाईघाईने निर्णय घेऊ नका. संधी समोर आली तर तिचं पूर्ण माहिती घ्या. कागदपत्र नीट वाचा, नीट तपासा. पगार, कामाचं स्वरूप आणि इतर अटी समजून घ्या. फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून निर्णय घेऊ नका, कारण आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवतोय. संधी आली म्हणून लगेच धावायचं नाही. संधी योग्य आहे हे पाहूनच पुढे जायचं. आता व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या मंडळींबद्दल बोलूया. व्यवसायात गेले काही दिवसापासून जर अपेक्षित फायदा होतच नसेल तर निराशा होऊ नका. ज्या व्यवहाराची तुम्ही वाट पाहत आहात त्याबाबत काही हालचाली होऊ शकतात. एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो. जुना व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून नवीन काम मिळू शकतं. पण एक महत्त्वाची सूचना, व्यवसायात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. पैशाचा व्यवहार करताना कागदपत्रे पुरावा ठेवा. तोंडी आश्वासनावर मोठा निर्णय घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तपासा, कारण तुमचं नशीब साथ देत असलं तरी तुमची सावधगिरी तितकीच महत्त्वाची आहे. मंडळी, आता येतो सर्वात महत्त्वाचा विषय, धन आणि आर्थिक स्थिती. कुंभ राशीच्या लोकांसाठी आज आर्थिक बाबत काही सकारात्मक संकेत दिसत आहेत. मेहनतीमधून फायदा आणि आर्थिक सुधारणा होण्याची संधीबाबतही आजचे राशी भविष्य संकेतामध्ये भर दिलाय. पण याचा अर्थ असा नाही की अचानक कुठून तरी मोठी रक्कम हातात पडणारच. त्याऐवजी तुमच्या मेहनतीतून, व्यवसायातून, नोकरीतून किंवा एखाद्या जुन्या कामातून आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता अधिक महत्त्वाची आहे. अडकलेले पैसे मिळण्याबाबत काही हालचाल होऊ शकते. एखाद्या व्यक्तीकडून पैसे परत मिळू शकतात. ज्या कामातून पैसे मिळतील अशी अपेक्षा होती त्या कामात पुढे हालचाल होऊ शकते. पण मंडळी, आज पैसा मिळणं इतकाच महत्त्वाचा आहे, ते म्हणजे पैसा टिकवणं. आज अनावश्यक खर्च टाळा. फक्त दुसऱ्यांच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. आणि हो मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मोठा आर्थिक निर्णय घेताना पूर्ण माहिती घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या कष्टाने मिळालेला पैसा दुसऱ्याच्या दबावाखाली खर्च करू नका. कुंभ राशीच्या मंडळीनं तुमच्या आयुष्यात पैसा येण्याचे मार्ग वाढवायचे असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एकच उत्पन्नाच्या मार्गावर अवलंबून राहू नका.
तुमच्यात कौशल्य आहे, तुमच्यात कल्पना आहे, तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकतात आणि योग्य नियोजन केलं तर भविष्यात उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. आता बोलूया कुटुंबाबद्दल. कुंभ राशीच्या मंडळींसाठी आज घरातील वातावरण तुलनेने शांत आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. घरातील एखाद्या व्यक्तीबाबत म्हणजेच की बघा मंडळींनो, घरातील एखाद्या व्यक्तीसोबत काही दिवसापासून गैरसमज असेल तर तो संवादातून दूर करण्याची संधी देखील मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला महत्त्वाची माहिती किंवा सल्ला मिळू शकतो. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या, त्यांच्या अनुभवाकडून दुर्लक्षित करू नका. कारण काही वेळा आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं माहिती आहे, पण घरातल्या मोठ्या व्यक्तींचा एक छोटासा सल्ला आपल्याला मोठ्या चुकीपासून वाचवू शकतो. काही कुंभ राशीच्या मंडळींच्या घरामध्ये किंवा शुभ बातमी येण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या कामात यश मिळू शकतं. एखाद्या शुभ कार्यक्रमाची चर्चा सुरू होऊ शकते आणि त्यामुळे घरातील वातावरण आनंदी होऊ शकतं. आता बोलूया प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल. ज्या कुंभ राशीचे व्यक्ती प्रेम संबंधात आहेत त्यांनी आज हट्ट टाळा. समोरची व्यक्ती तुमचं म्हणणं समजून घेत नाही म्हणूनच लगेच रागवू नका. कधी कधी नातं टिकवण्यासाठी जिंकणं नाही तर समजून घेणं महत्त्वाचं असतं. तुमच्या मनात काही असेल तर शांतपणे बोला, मनात साठवून ठेवू नका, कारण न बोलणारे गैरसमज मोठे होतात. वैवाहिक कुंभ राशीच्या व्यक्तीने जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा. पोटातल्या जे काही गोष्टी असेल तर त्या कोणालाही सांगू नका. घरातील छोट्या गोष्टीवरून वाद वाढवू नका. आज प्रेमाने बोला. एक शब्द घरातील वातावरण बदलू शकतो. आणि अविवाहित कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण कोणत्याही नात्यात घाई करू नका. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजून घ्या, वेळ द्या, कारण चांगलं नातं घाईने नाही तर विश्वासाने तयार होतं. मंडळी, आता येतो एक महत्त्वाचा विषय. तुमच्या मनाबद्दल. तुमच्या मनात गेले काही दिवसापासून अगदी चिंता असेल, एखादा निर्णय घ्यायचा असेल, काहीतरी बदलायचं असेल, पण मनात भीती असेल. मी घेतलेला निर्णय योग्य असेल का? लोक काय म्हणतील? माझं काम यशस्वी होईल का? असे प्रश्न सतत मनामध्ये येत असतील तर आज स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. प्रत्येक उत्तर लगेच मिळत नाही. काही गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो. आज तुम्ही त्या परिस्थितीत आहात ती कायमची नाही. परिस्थिती बदलते, वेळ बदलतो, लोक बदलतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रयत्नांनी आपल्याला आयुष्य बदलू शकतं. म्हणून भूतकाळात काय झालं याचा विचार आजच करायचा सोडून द्या. आजचा दिवस खराब करू नका. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. मंडळी, आता बोलूया आरोग्याबद्दल. आज स्वतःच्या दिनचर्याकडे लक्ष द्या. वेळेवर जेवण करा, पुरेसा आराम घ्या, पाणी प्या, ताण जास्त घेऊ नका. तुमच्या शरीराला थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्षित करू नका. रोज थोडा वेळ शांत बसणं, चालणं किंवा प्रार्थना करणं मनाला शांत देऊ शकतं. आरोग्याशी संबंधित काही त्रास जाणवत असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. मंडळी, आता आपण जाणून घेऊया आजचा विशेष संदेश. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात एक असा काळ येतोय जेव्हा सगळं काय हळूहळू बदलायला सुरुवात होतो. पहिला छोटासा बदल होतो, नंतर दुसरा बदल होतो आणि काही दिवसांनी मागे वळून पाहिल्यावर जाणवतो, अरे माझं आयुष्य तर बदललं. आजचा दिवस तुमच्यासाठी आशेचा एक सकारात्मक बदलाची सुरुवात ठरू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट, नकारात्मक विचार कमी करा. दुसरी गोष्ट, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तिसरी गोष्ट, देवावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करत राहा. फक्त नशीब बदलण्याची वाट पाहू नका, नशीब तुमच्या बाजूने यावं यासाठी तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. मंडळींनो, आज एखादं महत्त्वाचं काम सुरू करणार असाल तर मन शांत ठेवा. एखाद्या निर्णयाबाबत संभ्रम असेल तर घाई करू नका. 2दा विचार करा आणि योग्य वाटेल तर आत्मविश्वासाने पुढे जा. आज कोणाशी वाद घालण्यापेक्षा तुमचं काम पूर्ण करणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण तुमचा वेळ मौल्यवान आहे, तुमची ऊर्जा मौल्यवान आहे आणि ती चुकीच्या लोकांवर खर्च करू नका. आता जाणून घेऊया आजचा साधा आध्यात्मिक उपाय. सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने श्री स्वामी समर्थांचं स्मरण करा. शक्य असल्यास देवासमोर दिवा लावा. मनापासून प्रार्थना करा, स्वामी समर्थ महाराज, माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा, माझ्या हातातून चांगले कर्म घडू द्या आणि योग्य मार्ग दाखवा. त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा अनावश्यक वस्तूचं दान करा. मदत मोठी असल्याची गरज नाही, मन मोठं असण्याचं महत्त्वाचं आहे. मंडळी, लक्षात ठेवा, देवाकडे मागताना फक्त पैसा मागू नका, बुद्धी मागा, योग्य निर्णय घेण्याची शक्ती मागा, वाईट लोकांपासून दूर राहण्याची शक्ती मागा आणि संकटातून बाहेर पडण्याचं धैर्य मागा. कारण बुद्धी आणि धैर्य मिळाले की पैसा आणि यशाचा मार्ग आपण स्वतःकडे तयार करतो. कुंभ राशीच्या मंडळींनो, आज तुमच्यासाठी एक खास संदेश आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. त्यासाठी प्रयत्न थांबू नका. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा नाही तर सातत्य ठेवा. कारण अनेक वेळा यश मिळवण्याच्या अगदी माणूस हार मानतो आणि तिथेच त्याची संधी हातातून निघून जाते.
तुम्ही तसं करू नका. तुम्ही मागे वळून पाहू नका. तुमच्या धैर्याकडे बघा, तुमच्या कुटुंबाकडे बघा, तुमच्या स्वप्नांकडे बघा आणि स्वतःला एकच सांगा, मी हार मानणार नाही. म्हणजे आजचा दिवस तुम्हाला मेहनत, संयम आणि योग्य निर्णय घेण्याचा संदेश देतोय. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या होऊ शकतात. व्यवसायात नवीन संधी निर्माण होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारणा करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबात सहकार्य मिळू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा बळ मिळू शकतं. आजच्या राशी भविष्याच्या उपलब्ध संकेतानुसार कुंभ राशीसाठी मेहनतीला फळ, आर्थिक संधी आणि कामात प्रगतीचे संकेत सकारात्मक मानले जात आहेत. पण मंडळी लक्षात ठेवा, राशी भविष्य हे श्रद्धा आणि पारंपरिक ज्योतिषावर आधारित मार्गदर्शन आहे. तुमच्या आयुष्यातील मोठे निर्णय घेताना प्रत्यक्ष परिस्थिती, योग्य माहिती आणि तुमच्या स्वतःचा विवेक यांना नेहमी महत्त्व द्या. कुंभ राशीच्या मंडळींनो, मनात एकदा इच्छा आहे, ज्यांच्या आयुष्यात एखादं काम अडकलं आहे, ज्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडायचं आहे, ज्यांना नोकरीमध्ये प्रगती हवी आहे, ज्यांना व्यवसायामध्ये यश हवं आहे, ज्यांना घरात सुख शांती हवी आहे, त्यांनी सर्वांनी मनापासून श्री स्वामी समर्थांचं स्मरण करा आणि स्वतःशी एक वचन द्या, मी प्रयत्न थांबणार नाही आणि आवर्जून मी प्रयत्न करतच राहणार. कारण तुमचा आवाज एक महत्त्वाचा आहे. कारण तुमचा एक छोटासा प्रयत्न उद्याचा मोठा बदल घडू शकतो. कुंभ राशीच्या सर्व मंडळींना तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, यश, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदो ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. जर तुम्हाला आजचे राशी भविष्य आवडलं असेल तर दिव्य चैतन्य आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त नक्की लिहा. तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हावे, तुमच्या मेहनतीला यश मिळो, तुमच्या घरात सुख शांती नांदो आणि तुमच्या तिथून नेहमी चांगले कर्म घडत राहू ही स्वामी समर्थ महाराजांची चरणी प्रार्थना करते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना